त्यांनी दिलं। मुलांमध्ये वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनाबाबत आणि त्याचा होणारा दुष्परिणाम लक्षात घेता याबाबत अभ्यास तसंच उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक तज्ज्ञांचं कृतीदल नियुक्त केलं असून पुढील अधिवेशनाच्या आत याबाबतचा अहवाल सादर केला जाईल अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली। विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे आणि संजय केणेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। राज्यात 18 वर्षांखालील सुमारे 4 कोटी मुलं असून त्यापैकी जवळपास 3 कोटी मुलं 15 वर्षांखालील आहेत। त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा प्रश्न हा अत्यंत गंभीर सार्वजनिक महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे याबाबत शासन गंभीर आहे असं मंत्री शेलार यांनी सांगितलं। याबाबत दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती स्थापन करून याबाबत चर्चा करू असंही ते म्हणाले। मुंबईतल्या वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहतीच्या जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामात वायू प्रदूषण नियमावलीचं उल्लंघन होत असल्याबाबत आमदार अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर या बांधकामावर कारवाई केल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली। मुंबईत बांधकामाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं। केंद्र सरकारनं लागू